मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीच्या 10 जागांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक मतदान प्रक्रिया सध्या सुरू झाली असून आतापर्यंत मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडत आहे। मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभागनिहाय गट प्रारूप मतदार यादी गटाचे नाव टाके बुद्रुक, इंदुरी, खटकाळा, कुसगाव बुद्रुक, सोमाटणे। पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी टाकवे बुद्रुक, नाणे, वराळे, इंदुरी, खटकाळा, कारला, कुसगाव बुद्रुक, काले, सोमाटणे, चांदखेड। आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मतदान होत आहे। तरी आम्ही आजच्याला मतदार बंधू भगिनींना सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदान करून आपला मताचा अधिकार बजावावे अशी आपल्या सर्व तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। कारला खटकाळा गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करते की सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचा हक्क बजावा। कारला खटकाळा गणामध्ये सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करते की सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा। भारत है मुझ में, मैं ताकत हूँ, ताकत है मुझ में, मैं भारत हूँ, भारत है मुझ में, मैं ताकत हूँ, ताकत है मुझ में। नमस्कार, माझे नाव दीपक निवृत्ती उलवे। आज घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आज सर्व मावळच्या जनतेला विनंती करतो आणि कारला खटकाळा मतदारसंघातील सर्व जनतेला विनंती करतो की आज मतदानाचा उत्सव आहे आणि आपण सगळ्यांनी आपले एक मत विकासाला सगळ्यांनी मतदान करावं एवढीच विनंती करतो। माझं नाव शहाजी शिवराम पडवळ, माजी सरपंच वेरगाव देवली। आज मतदानाचा दिवस आहे। मतदार भगिनींना विनंती आहे की मतारोपी उमेदवारांना चांगलं भरघोस मतांनी निवडून द्यावे। मतदार बंधू भगिनींना एकच आवाहन करते की सगळ्यांनी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा। बोला। मतदार बंधू भगिनींना माझं हेच आव्हान आहे की लवकरात लवकर घराच्या बाहेर येऊन आपलं मतदानाचा हक्क बजावावा। हम भारत को नतमस्तक है, हम योद्धा के दो हस्तक है, हम भारत भाग्य विधाता है, हम भारत के मतदाता है। मतदान मतदान देने जाएंगे भारत के लिए, भारत के लिए। मतदान मतदान देने जाएंगे भारत के लिए, भारत के लिए। सर्व नागरिकांनी मतदान करणं हे देशाच्या हिताचं आहे। सर्वांनी मतदान करावे। जेवढं जास्तीत जास्त मतदान होईल, मतदानाचा आकडावारी वाढवावी। ते सर्व आपल्याला शासनाने अधिकार मतदानाचा दिलेला आहे, तो अधिकाराचा वापर करावा। तालुक्यामध्ये 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत असताना अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या निवडणुका संपन्न होत आहेत। खरं तर बघायला गेलं तर 4 वर्षाच्या प्रत्येक काळानंतर ह्या निवडणुका होतात आहे। जो मधला गॅप पडला ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लवकर व्हायला पाहिजे होत्या, परंतु तांत्रिक अडचणीमुळे ह्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत। आमच्या गावाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर हा गाव आमचा अतिशय शांत आणि संयमाने हा मतदान करणारा गाव आहे, परंतु खेळीमेळीने हे राजकीय मतदान या ठिकाणी होत असतं। आम्ही आमच्या सर्व तरुणांना आवाहन केलं होतं की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला आपला अधिकार दिलेला आहे की मतदान करा, मतदानाचा हक्क बजवा। मी प्रकाश बाबुराव गायकवाड सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की सर्वांनी आपलं मतदानाचा हक्क बजवावा अशी सर्वांना नम्रतेची विनंती। वर्ष संतोष मावकर, नाणे मावळ पश्चिम विभागाध्यक्ष। मी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करते की सर्वांनी आपली कामं आवरून लवकरात लवकर घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावा। लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपला हक्क हा तुम्ही सर्वांनी बजावा। धन्यवाद। भारत है मुझ में,
पक्षपात ना धर्म जाति ना कोई स्वार्थ ना भेदभाव हम भारत के मतदाता हैं हम भारत के निर्माता हैं मतदान मतदान कारला खटकाळ गणामध्ये आज मतदान केंद्रावरती वेरगाव या ठिकाणी मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात चोरस आहे. ग्रामपंचायतच्या लेवलला हे मतदान चाललेलं आहे. मताची टक्केवारी आतापर्यंत 53 ते 54% झाली. संध्याकाळपर्यंत या मताची टक्केवारी 92% आणण्याची शक्यता आहे. समितीच्या निवडणुका होत आहे. गेल्या 9 वर्षापूर्वी या निवडणुका झाल्या होत्या. त्याच्यानंतर कोरोना काळाच्या कालावधीनंतर ह्या पहिल्यांदा निवडणुका होत आहे. लोक पण निवडणुकीची आतुरतेने वाट बघत होते आणि सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी लोकशाहीच्या पद्धतीने आपली निवडणुकीला सामोरे जायचं आणि सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावायचा एवढंच मी सांगतो. समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 आज शासनाने सर्व नागरिकांना मतदानाकरता जाहीर सुट्टी घोषित केलेली आहे आणि शांततेपूर्वक उत्सुकपूर्वक लोकांनी मतदान करण्याकरता प्रत्येकाने घरोघरातून बाहेर निघून आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. याकरता त्यांना सर्वांना माझ्या राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व नागरिक या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि चांगल्या प्रमाणात मतदान चालू आहे. शांततेत मतदान चालू आहे आणि या प्रभागामध्ये देखील कारला खटकाळा नागरिकांनी कुठलीही अपेक्षा न बाळगता कुठलीही वेळेचं बंधन न सांगता सरकारी सुट्टी पण आपल्याला जाहीर केलेली आहे. आपण सर्वांनी एक मताने सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा नागरिकत्वाचा एवढं सांगतो. नमस्कार. सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान करतो. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर मतदानाला येऊन आपला हक्क बजावायचा. कई रंगों से बना तिरंगा कई बोलियां कई भाषाएं एक सूत्र में बंधी आशाएं मतदान मतदान देने जाएंगे भारत के लिए भारत के लिए भारत है मुझमें एक लक्ष्य है भारत के निर्माण का एक वचन है सर्वधर्म सम्मान का सर्वगुण भारत के संविधान का. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.